श्रीदेवी महात्म्य अध्याय 3 श्री गणेशाय नमः श्रीदेव्ये नमः। सूत सांगे शौनकासी मार्कंडेय सांगे शिष्यासी मेधा ऋषी सुरथासी सांगता जाहला इतिहास। तेव्हा ते असुरांचे सैन्य जाण देवीने मारिले संपूर्ण। ऐसे सेनापतीने पाहून चिक्षुरनामा धावला। क्रोधे येऊनिया असुर युद्ध करिता जाहला दुर्धर। देवी बरी अपार शर वर्षता जाहला समरांगणी। जैसा मेरू शिखरावरी मेघतोय वृष्टी करी तैसा वर्षला बाणधारी देवीवरी असुर तो। तयाचे ते बाणजाळ देवीने छेदिले सकळ। स्वबाण टाकोनी तत्काळ घोडे सारथी मारिले। त्याच्या उच्च ध्वजा ते छेदून धनुष्य छेदिले सवेची जाण। सर्व गात्री बाण मारून जर्जर केले तयासी। तेव्हा चरणी धावला असुर क्रोधे घेऊनी ढाल तलवार। सिंहाचे मस्तकी सत्वर ताडन करिता जाहला। तोची तीक्ष्ण खड्ग घेऊनी देवीचा सव्य बाहू लक्षोनी। ताडिता जाहला तत्क्षणी तो खड्ग फुटला हातींचा। मग रवी बिंबा सारिखे जाण शूल घेऊनी दैदिप्यमान। परम क्रोधयुक्त होऊन देवीवरी टाकिले। देवीनेही शूल सोडिले त्याही असुर शूल खंडिले। आणि शतधा छिन्न भिन्न केले शरीर तया दैत्याचे। ऐसा चिक्षुर पडली यारणी मग चामर गजारूढ होऊनी। क्रोधे धावला तये क्षणी शक्ती सोडित देवीवरी। तेव्हा देवीने हुंकारे सत्वर शक्ती पाडिली मेदिनीवर। मग शूल घेऊनी चामर देवीवरी टाकीतसे। देवीने आपल्या बाणे करून शतधा शूल खंडिले जाण। मग सिंह तो देवी वाहन उड्डाण करिता जाहला। बैसोनी गजाचे कुंभांतरी बाहुयुद्ध करी केसरी। देवशत्रूची महीवरी पाडिता जाहला क्षणार्धी। दोघे बाहुयुद्ध करिता तो सिंह उडाला अवचिता। कर प्रहारे तत्वता चामर शिर छेदिले। मग शिला वृक्षे करून देवीने मारिला उदग्र जाण। दंतमुष्टीत लहाणोन कराल तोही पाडिला। देवी होऊनी क्रोधायमान बाष्कल मारिला गदे करून। भिंदीपाल बाण सोडून ताम्र अंधक मारिले। सवेची टाकोनिया त्रिशूळ उग्रास्य उग्र वीर्य केवळ। मारोनी टाकिले तत्काळ महाहनुही मारिला। देवी खड्गे करुनी सत्वर छेदी बिडालाचे शिर। दुर्धर दुर्मुख महाक्रूर बाणे नेले यमालया। असो या प्रकारे करून सैन्य जाहले असता क्षीण। महिषासुर रेडा होऊन त्रासवीतसे गणाते। तेने तुंड प्रहारे करून कित्येक विध्वंसिले गण। करोनी तीव्र खुरताडन किती एकांसी पाडिले। तेने लागुले करुनी ताडिता गण मृत्यू पावले तत्वता। शृंगे करुनी विदारता गतप्राण जाहले। त्याच्या शरीर वेगे करून किती एक पातले मरण। तो गर्जना करिता दारुण मरण कित्येक पावले। भ्रमण करिता महिषासुर अनर्थ जाहला महाघोर। किती एक गणाते सत्वर पाडिता जाहला भूमीसी। त्याच्या उच्छ्वासा वायू करून किती एक जाहले गतप्राण। ऐसा तो देवी गणाते वधून सिंहावरीही धाविनला। सिंहाते मारावे म्हणूनी धावूनी जातसे तये क्षणी। मग अंबिका तया लागुनी कोप करीती जाहली। तोही महापराक्रमी असुर कोपे करुनिया थोर। भूमी प्रति मारोनी खुर विदारिता जाहला। मोठमोठे उच्च पर्वत शृंगे करुनी विदारित। क्षणे उडवुनिया टाकीत गर्जना करीत भयंकर। त्याच्या वेग भ्रमणे करून विदारिली पृथ्वी आपण। जेणे लागूल ताडने जाण सागरातेही क्षोभविले। शृंग भ्रमणे करुनी सत्वर विदारिले सर्व जलधर। ज्याच्या श्वासानिले अपार पर्वत गेले आकाशी। ऐसा क्रोधे तीव्र जाहला मग देवीवरी धावियला। तेव्हा वधावया दैत्याला कोप आणिला चंडिकेने।
चंडिका पाशाते टाकोनी, बांधिती जाहली तया लागुनी. तोही रेड्याचे रूप सोडोनी, सिंह होता जाहला. इतुक्यात छेदावे त्याचे शिर, तो पुरुष जाहला खड्गधर. देवीने तो लक्षुनी सत्वर, बाण हाती घेतला. खड्ग चर्मासहित छेदून, पाडावे इतुक्यात जाण. असुर महागज होऊन, दिसता जाहला देवी ते. असुर शुंडा दंडे करुनी, सिंहांसी आकर्षिता ते क्षणी. जगदंबा खड्गादे टाकोनी, शुंडा दंड छेदित. इतुक्यामध्ये तो असुर, रेडा जाहला सत्वर. पुन्हा त्रैलोक्य चराचर, शोभविता जाहला. त्यानंतर क्रोध पावून, जगन्माता करी मधुपान. दिसतसे अरुण लोचन, हसती होय क्षणक्षणा. तेव्हा गर्जना करुनी असुर, बलवीर्ये मदोन्मत्त निष्ठुर. शृंगे करुनी पर्वत थोर, देवीवरी टाकीतसे. देवीने सोडोनी तीव्र बाण, पर्वत थोर टाकिले फोडून. मग त्या असुरा लागी वचन, देवी बोलती जाहली. मूढा क्षण मात्र गर्ज गर्ज, मी जोवरी मधुप्राशी सहज. तुझ मारिता आदी तिज, गर्जतील सर्वही. मेधा म्हणे सूरथासी, ऐसे देवी वदुनी त्यासी. मग उड्डाण करुनी वेगेसी, असुरावरी बैसली. त्याच्या कंठाचे ठाई जाण, पादे केले आक्रमण. शूळे करुनी ताडण, त्याते करीती जाहली. ऐसिया परी तो निशाचर, देवीने पदे आक्रमिता सत्वर. निज मुखापासोनी बाहेर, अर्धा निघता जाहला. अर्ध निघाला असता जाण, युद्ध करी असुर आपण. देवीने पराक्रमे करून, मोहे व्यापिले तयासी. नंतर खड्ग घेऊनी सत्वर, तत्काळ छेदिले असुर शिर. महिषासुर तो पृथ्वीवर, पडता जाहला ते काळी. तेव्हा दैत्य सैन्य हाहाकार, होता जाहला अनर्थ थोर. उरले जे का असुर भार, दाही दिशा पळाले. देवसैन्य जय जयकार, वर्षाव होतसे पुष्पनिकर. अत्यंत हर्षाते सुरवर, पावते जाहले ते काळी. तेव्हा महिर्षी सहित सुरवर, देवीसी स्तविते जाहले अपार. गंधर्वपतीही सुस्वर, गाते जाहले ते समयी. देवता अप्सरांचे गण, करीते जाहले दिव्य नर्तन. या प्रकारे त्रैलोक्य जाण, सुखी होते जाहले. असो हे महालक्ष्मीचे आख्यान, जो करी श्रवण पठण. त्यासी सर्व पुरुषार्थ जाण, येणे करुनी साधती. श्लोक श्लोकाचा अर्थ सकळ, राममुखे वदविला केवळ. सज्जनी मिळवनिया कुशल, श्रवण केला पाहिजे. स्वशत्रुसी व्हावे दमन, सर्व बाधांचे व्हावे प्रशमन. ऐसे मनी वाटता जाण, हा अध्याय पहावा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महिषासुरध नाम तृतीयोऽध्यायः. श्री जगदम्बार्पणमस्तु.